पहिल्यांदा मला सांगितलं पाहिजे। आणि माझी भूमिका, आमच्या पक्षाची भूमिका ही आहे की मराठा आरक्षण दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, आणि जे दिलं ते मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो, काही अडचण नाही। प्रश्न असा आहे, आपल्याला कल्पना आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की 50% वर देशामध्ये आरक्षण मिळू शकत नाही। हे कोणी सांगितलं? सुप्रीम कोर्टाने। द्यायचं असेल अपवादात्मक परिस्थिती पाहिजे, म्हणजे काय? समाज गरीब आहे, समाज मागासलेला आहे, समाजाकडे जमीन कमी आहे, गरिबी आहे, हे सगळ्या गोष्टी कायदेशीर सिद्ध करा, असं कोण म्हणतंय? देशाचं सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट म्हणतं। सुप्रीम कोर्ट देशाच्या सगळ्या शासनाच्या वर आहे। केंद्र सरकार, राज्य सरकारच्या वरचं कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट। मग जस्टिस शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली एकनाथ शिंदे साहेबांनी समिती बसवली आणि हा समाज कसा मागासलेला आहे याचा अहवाल तयार केला। तो अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला आणि त्या अहवालाच्या आधारे 10% आरक्षण लागू झालेलं आहे। हे मला मुद्दाम या ठिकाणी डायरेक्टली जाहीरपणे मुद्दाम सांगायचं। त्यामुळे हा विषय संपला 10% आरक्षणाचा। प्रश्न राहिला कुणबी समाजाचा, कुणबी ओबीसी मधला, ज्यांचे दाखले मिळाले पूर्वच्या निजामाच्या काळातले, बाकी विदर्भातले, इकडचे, ज्यांच्या रेकॉर्डमध्ये लिहिलंय की आनंदराव खपाटे म्हणजे त्या काळामध्ये यांच्या वडील, दादा, अमुक तमुक हे कुणबी होते सब। ज्यांना कुणबीची नावं भेटली त्यांना ओबीसी सर्टिफिकेट मिळालं। आता प्रश्न राहिला त्यांचं मागणी जरांगे पाटलांची अशी होती की बघ गणपतराव तिडके हे ना ओबीसी झालं, पण यांचा काका आहे, यांचे मामा आहेत, यांच्याकडे काही कागद नाहीत, यांनाही द्या तुम्ही। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हरकत नाही, यांना पण द्यायला हरकत नाही, पण आधी मला यांच्याबद्दल लोकांकडून ऑब्जेक्शन मागावं लागतील। हरकती माग कायद्याची प्रक्रिया आहे। उद्या कोणी कोर्टात जाईल आणि म्हणेल की गणपतरावला कुठल्या आधारे दिला याच्या स्वतः सोयऱ्याला, मग ते ऑब्जेक्शन मागवले। अनेक लोकांनी ऑब्जेक्शन दाखल केले। 5 किंवा 6 तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर, मतमोजणी झाल्यानंतर आचारसंहिता बंद होईल। ती आचारसंहिता गेल्यानंतर जेवढे ऑब्जेक्शन आले त्याच्यावर सुनावणी होईल। सुनावणी झाल्यानंतर ज्याच्याकडे कागदपत्र आहेत, काही आर्ग्युमेंट करण्यासारखे आहेत, काही विषय असतील, त्यावर चर्चा होईल आणि मग जजमेंट पास होईल की गणपतरावला हे सर्टिफिकेट त्यांच्या काकाला, भावाला द्यायला हरकत नाही। हा निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया कुठे आणू शकत नाही। पण केव्हा होणार? आपली आचारसंहिता संपल्यानंतर सगळ्या सोयऱ्याचा विषय नंतर संपते। 10% आरक्षण लागू झालेलं आहे, 2 विषय मार्गी लागलेत। आता प्रश्न ज्यांच्यावर केसेस आहेत, मला जरांगे पाटलाला भेटून आलो, म्हटलं मी मतं मागायला आलेलो नाही, मी काही या ठिकाणी तुम्हाला काही सांगायला आलेलो नाही, मी तुमचा भाऊ या नात्याने तुम्ही ज्या मागण्या सरकारकडे घेतलेल्या आहेत त्या मागण्याचा पाठपुरावा अशोक चव्हाण केल्याशिवाय राहणार नाही, हे सांगायला तुम्हाला आलेलो आहे ना। म्हटलं मी आहे, मी या सगळ्या पहिल्यापासून आहे। मला सगळ्या कायद्याचे विषय, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, शासन, सब कमिटी, सगळे रिपोर्ट पाहिलेत मी, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि त्याचा पाठपुरावा मी व्यक्तिशः केल्याशिवाय राहणार नाही। जी मंडळी फिरते इकडं त्यांना विचारा, तुम्ही एक शब्द तरी बोलला होता का हो आरक्षणाचा? विचारा त्यांना। जी मंडळी विरोधामध्ये आमच्या फिरते आहेत त्यांना विचारा, एक शब्द तरी तुम्ही या विषयावर कधी काढला? काय मार्ग सांगितला? प्रयत्न केला? काय केलं मला सांगा। राजकारणासाठी मराठा समाजाला बदनाम करू नका, ही माझी जाहीर मागणी आहे। ही विषय राजकारणाचा, मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय राजकारणाचा विषय नाही, हे जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलेलं आहे। हा विषय सामाजिक आहे, कायदेशीर विषय आहे। या विषयाला अशोक चव्हाण पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही, हे जाहीरपणे या ठिकाणी सांगतो। आता विषय राहिला काय म्हणतात? त्यामुळे आपल्याला विनंती आहे, कुठल्याही डोकं खराब न करता कोणी काही सांगतंय म्हणून करायचं आणि विरोध करायचा, हा कार्यक्रम जो काय चालू असेल आपण हा थोडा आटोक्यात घेऊन आज आपल्या जिल्ह्याचा खेळ फंडोबा करू नका।